नाशिक जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी परिसरात अवैध हातभट्टी, दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात डोंगर दऱ्यांमध्ये तसेच नदी नाल्याच्या काठावर लपूनछपून सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक मारली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार 29 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काष्टे गावाजवळ मोसम नदीच्या किनारी छापा टाकला. झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करून नष्ट केले. या कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन व इतर साहित्य असा एकूण सुमारे 2,02,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. छाप्या दरम्यान आरोपी विष्णू अशोक सोनोने आणि केदार तुळशीराम गायकवाड दोघेही राहणार काष्टे तालुका मालेगाव हे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. तपासादरम्यान असेही आढळून आले की या अवैध दारू निर्मितीत नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया सारख्या घातक रसायनाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरात अशा प्रकारचे अवैध दारू अड्डे सुरू असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.